मी महिमान माझी तू सोनी या वयात म्हातारपणी एक घडवू नवी कहाणी तडवीन तुला मी काळजाच्या या खणात अग तडवीन तुला मी काळजाच्या या खणात लवकराव वाटतय ग म्हातारपणात लवकराव वाटतय ग म्हातारपणात प्रेम करूया खुल्लम खुल्ला कसा नाचतो काय करतो आणि मी काय प्रेमरी सांगा प्रेम केलं तर मी काय 80 वर्षाचा फापर आहे का या वयात नाही करीन तर कधी करीन मग त्याने आबा आता जर तू काही म्हणशील ना मी आताच पोलीस कंप्लेंट करतो कर ना कर नाही शूटिंग साऱ्या गावात पसरीन ना तर मग माझं नाव बदलून ठेवलं का तू अरे तू पोलिसाची भीती कोणाला दाखी तू कोणाला दाखी तू पोलिसाची भीती आमच्याकडे मी पोलीस आहे हा तुला काय वाटलं अरे तो मला डोकं फोल्डर रगत काय ना आता आहे ना तुला सांगतो मी ना मी जातो आता पोलीस स्टेशनला आणि देतो तर 307चा गुन्हा लावून अरे बाबा जर माय असं मानत असतं ना आता लोक मी तो पोरीला पळून नेलं असतं पळून हा पण मला काय वाटत नको बा जाऊ द्या म्हातारपणी म्हातार माणूस घासतीन जाईल आणि तू तर तिथे नाचतो हा तो फुकट राहिला का भाऊ इतके दिवस असा एक काम करा हो आता मला आहे ना एवढी क्षमा करा आणि फक्त यावाला माहिती ताब्यात देऊन टाका बस मी जातो आता नालाय थांब मी आता तू क्षमाच बाहेर काढतो आता चाल तू क्षमा तो बाहेर डोक्यावर काठी आणून सारे आहे ना केस बांगले होते तेवढा काऊंगा द्या मानताय धोत्रात खिशातून तुला दिसत नाही का मूर्खा नालाय का मला काऊंगा मागतो मला केस आहे का आणि काय रे बा केस नाही तुला पाहिजे कस काय म्हणतात तुम्हाला काय उन्हाण ढवळ झाले की म्हणे मग मी बरोबर विचारलं तुला हा नका देऊ तू काऊंगा हा आपल्या गावात काय तो सारखी माणसं कमी का त्यांचं कोण घेईन मी पाशील पाशील थोडी तुला कोण काऊंगा देतो जातो मी आता प्रभा ए प्रभा कोण बापू अहो असे अचानक कसं काय आला तो यावंच वाटलं ग पोरी अगं तुझी खुशाली जैन करून कळाली फार बरं वाटलं पोरी अगं येईन येईन म्हणत होतो पण आज आलो अगं माझ्या अस्वस्थ तब्येतीमुळे मला यायला जमलं नाही पोरी खुशाल आहेस ना सुखात आहेस ना ग तू हो बापू इथं पण पूर्णपणे सुखात आहे इतकी सगळे माणसं मायाळू आहेत मला इथं कसल्याचीच कमतरता भासून देत नाही खरंच बापू मी खूप भाग्याची आहे शब्बास पोरी अगं धन्य आहेस तू आज आज तू माझ्या डोळ्याचं पारणं फेडलंस पोरी अगं मला अभिमान वाटतोय तुझा की तुझ्यासारखी मुलगी माझी आहे म्हणून पोरी अगं बापाची माय वेडी आहे पण बाप नाही ग अगं मला सगळं कळलंय अगं मी या घरात ज्या वेळेस पाऊल टाकलं ना त्याच वेळी कळालं तर माझ्या तुझ्या पूर्ण सुखदुःखाची कल्पना आली पोरी ज्या वेळेस तू मला येऊन आश्रयचार्याने येऊन बिलगलीस ना त्याच वेळी कळालं की तू या घरामध्ये सुखी नाहीस मग तुझ्या रडण्याचं मागचं कारण वेगळं आहे पोरी पोरी राजेश अजूनही हुंड्याबद्दलचा राग विसरले नाही का बापू ते तुम्हाला कसं ठाऊक अगं नागेश नावाच्या माणसाने मला सगळं पत्रातून सांगितलंय अगं तुझ्या पूर्ण उजड संसाराची पूर्ण कल्पना दिली आहे त्यानं मला पोरी अगं त्याच्या शब्दावर मी विसंबून मीही खोट्या आनंदात होतो बापू बापू रडू नकोस पोरी अगं तुझ्या वाहणाऱ्या आसमाननी तुझ्या कर्मदारिद्र्य बापाचं काही दारिद्र्य दूर व्हायचं नाही ग पोरी पोरी अगं माझ्या दारिद्र्यानं तुझा सुखाचा संसार मातीत घातलाय ग पोरी पोरी
अगं तुझं लग्न मी कर्ज काढून केलंय आणि तेच कर्ज फेडता फेडता मी आता थकलोय ग पोरी. जयश्री, अगं राजेशला आता उंडेचे 10 लाख रुपये मी कुठून देऊ ग पोरी. पोरी, अगं तुझ्या सुखाची किंमत 10 लाख रुपये आहे, तर तितके पैसे मी कुठून आणू. आणि ते सुख खरेदी करण्यासाठी तुझा बाप असमर्थ आहे ग पोरी. बापू रडताय तुम्ही? मी अगं छे, मी कशाला रडेल. अगं तुझ्या वाहणाऱ्या आसमानी तुझ्या वाहणाऱ्या आसमानी तुझ्या बापूच्या डोळ्यात पाणी आलं ग पोरी. मग डोळे का चोळताय बापू? अगं पोरी, आत्ताच वाऱ्याची झुळूक आली ना, त्या वाऱ्याच्या झुळूक बरोबर आहे ना एक धुळीचा कण गेलाय डोळ्यामध्ये, फार चलतोय तो. थांबा मी फुंकर मारून देते. नाही पोरी, अगं फुंकर मारून निघण्यासारखा नाही येतो, फार खोलवर गेलाय तो. आता दुःखाच्या आसमानीच तो धुवून जाईल किंवा कदाचित जन्मभर तसाच चलत राहील. बापू पोरी, पोरी तू काही काळजी करू नकोस. अगं चांदण्या राशी जसे चंद्रावर काळे ढग येऊन क्षण मात्र जसा अंधार पडतो ना, तसं मानवी सुख दुःखाचं असतं ग पोरी. तुझ्या हा संसारावर जो क्षणिक दुःखाचा अंधार पसरलाय ना, दूर होईल पोरी, तो दूर होईल. नाही बापू, हा अंधार आता दूर होण्यासारखा नाहीये. हा अंधार मला ग्रासणार आहे, गिळून टाकणार आहे बापू. बापू मी वादळी तुफानात सापडले हो. तुफानाची चोळ बाजूने आगीत होरपळत आहे बापू. जाता जाता या समुद्रात डुबून जाणार आहे बापू. प्रभा पोरी, बापू का लग्न केलं तो माझं? मी लग्नाला तयार होत नव्हते, तर तुम्ही स्वतः आत्महत्या करून म्हणून मला लग्नाला तयार केलं बापू तुम्ही. पोरी, अगं कारण वयात आलेली मुलगी आई बापाचं वय कमी करत असते ग. अगं जशी जशी मुलगी वयात येते ना, तसं गरीब बापाचं आयुष्य कमी होत असतं ग पोरी. पण बापू तुम्हाला माझं पूर्व चरित्र ठाऊक होतं ना? तुम्हाला माहित होतं ना मला हे लग्न केल्यानंतर सुख मिळणार नाही, तरीही तुम्ही. पोरी, अगं बापाच्या मायेला वाटलं मुलगी सासरी गेली की सुखात राहील, असं वाटलं ग तुझ्या गोळ्या बापाला. बापू मी मरणाच्या दारात उभी आहे. पोरी, अगं मी तुला मरू देणार नाही पोरी. माझं ऐक, अगं या घरामध्ये तू आता एक क्षणभरही थांबू नको. चल आपल्या घरी जाऊ, आपण मीठ भाकर खाऊ, पण तिथं राहू. चल आता माझ्या बरोबर. नाही बापू, ते घर तुमचं आहे, हे घर माझं हक्काचं नाही का? माहेरामध्ये बापू लग्न झाल्यानंतर ज्यावेळेस मी सासरी निघाले त्यावेळेस तुम्ही म्हणालात ना की पोरी त्या घरची लक्ष्मी म्हणून चालली आहे. लक्ष्मी सारखा वाघ, संसार म्हणजे सुळावरची पोळी आहे. हाताला चटके बसल, पण काय करू नकोस. 4-8 दिवस जर माहेरची आठवण आली तर राहायला ये, पण कायमची आलीस तर तुझ्यासाठी कायमचे दरवाजे बंद होतील. हे तुमचेच बोलणं बापू. पोरी, अगं आताची वेळ खूप निराळी आहे ग पोरी. अगं या घरामध्ये तुला कवडी मोल इतकी किंमत नाही. आता या घरामध्ये तू थांबू नको. नाही बापू, आणि शिवाय मलाही भीती वाटते ग पोरी की तू आपल्या जीवाचं काही बरं वाईट करून घेशील. नाही बापू, त्याची तुम्ही काळजी करू नका. किती संकट आले तरी मी आनंदाने झेलेन माझ्या या संसार मंदिरामध्ये. हा? पण माहेरी येणार नाही बापू. जो मान मला माहेरात सासरात राहून मिळेल तो माहेरात राहून मिळेल का? माहेरला आले तर लोक म्हणतील टाकून दिलेली नवऱ्याची बायको म्हणतील बापू. बापू त्यांनी जरी मला हृदयात स्थान दिलं नाही, मला झिडकून लावलं, तरी सुद्धा मी या घरची लक्ष्मी आहे. पोरी, धन्य आहे ग तू. अगं कशाला या भिकार बापाच्या पोटी जन्माला आली पोरी. अगं तुझ्यासारखा रत्न पोटी जन्माला यायला इतकं पुण्य तरी केलं होतं का मी पोरी. अगं तू देवता आहेस, देवता. लोटांगण घाला तुमच्या लाडक्या लेकीच्या चरणाची आणि तीर्थ घ्या तिच्या गुणी देवतेच्या चरणाचा. जवाई बापू, जावई बापू, गप, खबरदार. जावई म्हणण्याचा अधिकार नाही तुम्हाला. वाटल्यास विचारा या घरच्या मोलकरणीला. मोलकरीण? हो, मोलकरीण. तुमची लेक या घरात मोलकरीण म्हणून राहिले. खरं तर मी हिला घराबाहेर काढणार होतो, पण ही स्वतःच मोलकरीण म्हणून राहायला तयार झाले. तेवढेच माझे पैसेही वाचले. राजेश, अहो तुम्ही एवढे कंजूस असाल असं वाटलं नव्हतं मला. अहो माणुसकी विकून तुम्ही पैसे खरीदणारे दुकानदार असाल असं स्वप्नात देखील विचार आला नव्हता. तुम्हाला फक्त पैसा दिसतोय. हो, मला फक्त पैसा दिसतो, पैसा. एका
एका फॉरेनच्या कंपनीमध्ये मोठा अधिकारी आहे मी आणि लाच खायची सवय चढली मला पैसा कधी आणि कसा मिळेल याचीच मी वाट बघत असतो. म्हणून ऐन लग्न मंडपामध्ये माझ्यासारख्या दरिद्री माणसाकडे तुम्ही 10 लाखाची मागणी केली केवळ पैशासाठी. अहो पैशासाठी तुम्ही माझ्या मुलीला त्रास देताय. अहो भरल्या कुंकवानं त्याला चितेवर उभं केलं तुम्ही फक्त पैशासाठी. हो फक्त पैसा पाहिजे मला. बापू आणलेत का आपल्या मुलीचा सुख खरेदी करण्यासाठी 10 लाख रुपये? अहो जवळ बापू, अहो एवढे पैसे मी कुठून आणू? मग कशाला या घरची पायरी चढलात? अहो बापाचं काळी लेकीला पाहण्यासाठी तळमळत होत. पाहिलं लेकीला पोट भरून. अजून पाहिलं नसेल तर आपल्या बरोबर घेऊन जा आणि पाच बसा आयुष्यभर तुमच्या रडव्या लेकीचं तोंड. बापू राजेश, अहो त्यापेक्षा माझ्या तोंडात मारा पण असं करू नका हो. राजेश, वाटल्यास माझ्या लेकीचं सुख पाहण्यासाठी मी तुमच्या घरी कायमचा म्हणून घरगडी म्हणून कामाला राहतो. मला घरगड्याची आवश्यकता नाही. मला हवी होती काम करण्यासाठी एक बोल करीन आणि मला ती मिळाली आहे. बापू तुम्ही जाऊ शकता. राजेश असं करू नका हो. अहो मी तुमच्या घरी घरगडी म्हणून कायमाला राहून वाटल्यास तुम्ही त्याच्यातून माझ्या मेहनतीच्या पैशातून तुमचे 10 लाख रुपये वसूल करून घ्या. राजेश मी तुमचे पाय धरतो. उठा बापू. लाच मारून अपमान होऊ नये असं वाटत असेल तर लाल्या मार्गे निघून जा. मानाने निघून जा. बापू जातो पोरी. अगं जाता जाता चुकी राहा असा आशीर्वाद सुद्धा देता येत नाही ग पोरी. बापू निदान जेवण तरी करून जावं. नाही इथं काय अन्न छत्र नाही म्हटलं मी समजतेस. बापू निदान चहा घेऊन जा. नाही पोरी. अगं तू सुखी आहेस ना हे पाहूनच माझं पोट भरलंय. निदान चहा तरी घेऊन जा बापू. नको म्हणे. मालकाच्या परवानगी शिवाय आलेल्या पाहुण्याचा पाहुणचार करण्याचा अधिकार घरच्या मोलकरणीला नसतो. समजलेस. बापू रडू नकोस पोरी, रडू नकोस ग. अगं जाता रडा रडा, पोटभर रडा आणि रडणं झालं की घरातले कामं करा. रडू नकोस पोरी. अगं जाता जाता सुखी राहा असा आशीर्वाद सुद्धा देता येत नाही ग मला. चल पोरी येतो. बापू पण एवढा उन्हात तानाचा जाल का? सायंकाळी गेला तर बरं होईल ना. जया, अगं आयुष्याची संध्याकाळ झाली आहे माझ्या. आता उन्हातून गेलो ना तो थोडा वेळ एखाद्या झाडाच्या सावलीमध्ये विश्वासासाठी थोडा वेळ थांबेल. परंतु तू आज या रखरखीत उन्हामध्ये वाळवंटामध्ये अनवाणी पायाने उभे आहेस पोरी आणि तुझ्यावर सावली धरण्यासाठी माझे हातही दुर्बल आहेत ग पोरी. आईलेचा उतार झाला होता पती ठरलेली सीतामाई शुद्ध झाली ती अशी मी शुद्ध होईल का? बापू झाला मत. माझा पदर
पुन्हा येईल असं सांगितलं होतं ना मी तुला. जयश्री, अगं दिलीप भारतुदार आहे. मग त्यात काय नवल? अच्छा, म्हणजे दिलीप तुला भेटून गेला तर काय म्हणतो का? तो मला भेटून गेला याच्याशी तुझा काय संबंध? आणि तुझा माझा काही संबंध नसताना सुद्धा तू मला काय छळतोय? जा, चालतो या घरातून. जाणारच आहे, पण जाण्यापूर्वी तुझ्या एखाद्या 4 गोष्टी सांगणार आहे जयश्री. तुझ्या तोंडून गीताच्या 4 गोष्टी सोबत नाही नागेश. ते मलाही कळतंय जयश्री. अगं पण ऐकल्यानंतर ठरव त्या तुझ्या एखाद्या आहेत का नाही. दिलीप भारतुदार आहे, तोही भिकारी हो. तू तुझ्या पोटा आणि प्रेमपात्राच्या बळावर तुला नक्कीच ब्लॅकमेल करेल. अर्थात तू त्याची मागणी पूर्ण करण्यास असमर्थ आहे. अगं श्रीमंताची पत्नी असून सुद्धा नावापुरती श्रीमंती नाही तुझ्याकडे. अशी जर तुझ्यावर वेळ आली तर काय करशील? ती वेळ आली त्यावेळेस मी विचार करेन, त्याची चिंता तू नको करूस. अगं पण वेळ येण्यापूर्वीच वेळेचा विचार करणं शहाणपणाचा नाही का? तू त्या पैशाची मागणी पूर्ण करू शकणार नाही. पैसा मिळत नाही असं दिलीपला कळतात. तो नक्कीच तुझा पूर्वप्रेम पाडा राजेशला वाचवू लागेल. मग काय होईल? अहो काय होईल? तुझी घराबाहेर न पडण्याची किती जबरदस्ती विचारली तरी राजेश तुला धक्के मारून घराबाहेर काढेल. मग कुठे जाणार? तुझ्या तारुण्याचा ठेवा कुठं चढवून ठेवणार आहेस तू? त्याची चिंता तू नको करूस. कारण एक काही सुद्धा आणि आज मी तुझ्यावर प्रेम करता जयश्री. अगं तुझे असे भयान आणि भाकात जीवन मला पावत नाही का? असं तडफडत तळमळत आपलं अमूल्य जीवन वाया घालवतेस. तुला इथं सुख लाभणं शक्य नाही आणि तू सुखी व्हावं तुला असं वाटत असेल तर काय करू मी? आपण दोघं पळून जाऊया दूर का होईना कुठं तरी. लहानसा संसार ताटून त्या जमतेवरती आपली प्रेमाची फुलबाग फुलूया. खरंच नागेश, खरं बोलतोय. अगदी खरं, तुझ्या गायची शपथ. पण तू मला धोका तर देणार नाही ना? अर्ध्यावर सोडून जाणार तर नाहीत ना? माझं प्रेम इतकं दुर्बळ आणि विश्वासघातक आहे. झालंय का? हे काय केलं जयश्री तू असं? हे तुझ्या प्रश्नाचं उत्तर हलकट नालायक माणसा. मी म्हणजे तुला काय बावली वाटली का इथून उचलून तिथं न्यायला? माझ्या चपलीला पडवलं होतं, लक्षातून गेलं काय तुझ्या? आता तुझ्या नदीचा गोटात घेते. कुठल्या हक्कान मला तू असं करते माझ्यासोबत? आणि हो, तुझ्यासारख्या त्या निर्दयी दिलीपलाही सांग, जयानं बोलवलं म्हणा तिच्या घरी आणि ते प्रेमपत्र आणि ते फोटो घेऊन तिनं बोलवलं म्हणा आणि ते फाडून त्याची चिता करा तुम्ही आणि मला त्या चितेत जाळून टाका. हॅलो मिस्टर चकाचक. हो, तुम्हाला कोपऱ्यावर हात जोडतो. तुमचा सल्ला लय महागात पडला. काय झालं असं? काय झालं? अहो तुमच्या सल्ल्यानुसार घेऊन मोर्चे घेऊन त्या टाकल्याच्या घरी. अरे हातपाय जोडून घरी बसलो आणि काय झालं विचारताय तुम्ही? अहो एवढ्या नेमके आहे तरी केवढं मोठं असं? अहो 102% प्रेम मा तिच्यावर. अहो मग जमल्याच झट मागणे पट शादी करून टाका ते मी. म्हणजे मला काही कळलं नाही तुमचं वालं. म्हणजे काय करावं लागत? अहो तुम्ही रजिस्टर पद्धतीने कोर्ट मॅरेज करून टाका. म्हणजे डायरेक्ट लग्न करून टाकू आणि तिथं ते टाकल्या बाप. तो काहीच करू शकणार नाही. अहो नागेशराव, हा सल्ला जर तुम्ही पहिले दिला असता ना तर आता लोक आहे ना मी मार खाल्ला नसता. अहो इतक्या टायमात आहे ना मी माझ्या मित्राला पार्टी गिरती देऊन हनीमूनला गेला असतं डायरेक्ट. लग्नाआधी हनीमून. अहो तुम्हाला काय सांगावं, वरातच तशी निघली आमची. नुसती बायको घरी येण्याची राहिली फक्त. घाबरू नका, आता तो सल्ला तो दिवस आहे काही दूर नाही आता. अहो दिवस भरण्यापूर्वी विचार करायला हवा. आता आपली दिवस भरतील नाही तर. बरं चालतोय मी. वेळ झालाय मला तिथे येऊन मी. अहो थांबा थांबा. अहो वहिनीला तर भेटून जा. नका नका, आमची भेट झाली खूप चांगली. का तुम्ही असं गाल कोण सोडू राहील? काय भानगड आहे? ते काळे कोण झाले तुमचे गाल? काळे कुठं काय झाले? हे काय असे असे बोट म्हटले आणि नाही नाही, तुम्हाला दादा दिसतं वाटतं. वहिनीला कान बाय वहिनी तुम्हाला नाही नाही. यमा अगं ये यमा. अगं तुझ्या माझ्या चंद्राच्या चंद्रिके. अगं कधी होशील का तू माझी?
आता काय करणार मी आता आता काहीतरी करतो आणि हा नागेशरावाने दिलेला सल्ला आहे ना आता हात आजमावतो मी आता. काय चंद्रशेठ कस काय चाललाय अभ्यास? चांगला चाललाय दादा अभ्यास. आता अभ्यास आहे ना नुसता पळू राहिला आता माझा नुसता पळतो. दादा तुला एक गोष्ट विचारू का रे? अरे विचार ना. अरे दादा अरे कित्येक दिवसापासून मी पाहतोय वहिनी आल्यापासून मला कधी हसताना दिसलीच नाही रे. तुला काय करायचं चंदू त्याच्याशी? मला काय करायचं? अरे दादा मी पण या घरात राहतो. अरे माझा काहीतरी अधिकार आहे वहिनीवर तुझ्यावर आणि तुम्हाला विचारतोस तुला काय करायचं याच्याशी? मला कळायला हवं काय करणार आहेस तू चंदू कळून? अरे काय करणार आहे कळाल्यावर ठरविल ना मी मला काय करायचंय ते. तुला अजून कळालं नाही वाटतं? अरे हुंड्यातच ना. हो, तिच्या बापाकडून मला 10 लाख रुपये हवेत हुंड्याचे. अरे दादा वहिनीचे वडील खूप गरीब आहे रे. कुठून देतील रे तुला ते 10 लाख रुपये? मला त्याच्याशी काय घेणं देणे? म्हणजे आणि बापूने जर पैसे नाही दिले या तर- बदल होणार नाही चंदू. आणि तू वहिनीला असंच छळवत राहणार आहे वहिनीला तोपर्यंत? हो, मग मी दादा माझा निर्णय बदलायचा विचार केलाय. म्हणजे तुला म्हणायचंय काय चंदू? दादा आता मी कॉलेज सोडून नोकरी करणार आहे. कारण का का तुझ्या वहिनीचा असं रक्त पितायचंय? का तुझा बाप का तुझा भाऊ तुला सांभाळायला असमर्थ आहे? दादा अरे तू फार समर्थ आहेस रे पण बहिणीचे वडील इतके पैसे देण्यास असमर्थ आहेत रे दादा. म्हणून तू हो दादा म्हणूनच मी कॉलेज सोडायचा निर्णय घेतलाय. असं करता येणार नाही चंदू तुला. माझा निर्णय अटळ आहे दादा. मग तुला हे घर सोडावं लागणार चंदू. हो कळालं दादा मला आता. अरे हाच विचार मी मनात ठेवून बोलत होतो तुझ्याशी. आता मलाही माहित होतं तुला जर कधी मी याने बोललो नाही तर तू मला घरात पण ठेवणार नाही. दादा अरे तुला हुंड्याबद्दल इतकी चीड होती हा? अरे जर एखाद्याने जर कधी हुंड्यासाठी कोणाच्या मुलीच्या लग्नाची अडवणूक केली तर तू फार संतापायचा हा? आणि का आता असं का करतोय दादा मला हे कळायला हवं दादा. चंदू अरे दादा अरे मी पण मला माहितीये मला आठवतोय तो क्षण ज्यावेळेस मी तुझ्या सोबत तुझ्या एका मित्राच्या मुलीच्या लग्नाला गेलो होतो. अरे तुझा तो मित्रही फार गरीब होता. अरे त्या लग्नातही असंच तिच्या नवऱ्याने हुंड्यासाठी तिचं लग्न अडवलं होतं. आणि तू त्यावेळी फार संतापला होतास आणि त्या संतापाच्या भरात तू त्यांना 50,000 रुपयाची मदत केली होतीस. आणि आता तू स्वतःच हुंड्यासाठी दुसऱ्याची अडवणूक करतायस दादा. ज्यावेळी मी मूर्खपणा केला होता खरं म्हणजे तो कामगार माझ्याकडे पैशासाठी आला. सर्वांना ठाऊक होतं की मी त्या कामगाराचा साहेब आहे म्हणून. काही जण माझ्याकडे उचित नजरेने काही तर अपेक्षेने बघू लागले. मी स्वतःची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी त्या कामगाराला 5 लाखाचा चेक फाडून दिला. त्याच मी माझ्या स्वतःच्या लग्नात 10 लाख रुपयासाठी अडवून बसलो. म्हणजे याचं तुझं काय एकंदरीत तुझं ते सत्य नव्हतं तर. अरे आज पैशासाठी एका गरीब गाईचं रक्त पितोयस दादा. नाही दादा आजपर्यंत तुझ्या अंगाखांद्यावर खेळलाय रे दादा मी. आणि तू मला आज घराबाहेर काढायला निघालास दादा. हो दादा जातो मी पण लक्षात राहू दे दादा. हे बघ अरे तू माझा भाऊ आहेस म्हणून मी तुला सांगतोय रे दादा. अरे आपल्याला जर बहीण असती तर तिला जर असा कोणी त्रास दिला असता तर तो असाच वागला असता का दादा? हा सांग रे मला सांग. वा दादा चांगलं केलंस तू. अरे माझ्या कानफडीत मारून आतापर्यंत तुम्हाला लहानचं मोठं केलंस अंगा खांद्यावर खेळवलंस आणि आता तुम्हाला कानपट्टीत मारली. वा दादा वा चांगलं केलंस. जातो मी दादा आता. तुला कधी परत न भेटण्यासाठी जातोय मी दादा आता इथून. मी आता गल्ली मध्ये लगेच माडीवर. मी आता गल्ली
लगीचे माडीवर मारी दिसतीया नवरी साडीवर मारी दिसतीया नवरी साडीवर नेतो फिराया राणी बुलट गाडीवर मारी दिसतीया नवरी साडीवर नेतो फिराया राणी बुलट गाडीवर तुझ्या मनात आहे का प्रेम नको ठेव असा गेम तुझ्या भावाची डेंजर टीम मी बी करतो या जिमा तुझ्या मनात आहे का प्रेम नको ठेव असा गेम तुझ्या भावाची डेंजर टीम मी बी करतो या जिमा तू काय तुझ्या मैत्रिणी बी फिदाया बॉडीवर तू काय तुझ्या मैत्रिणी बी फिदाया बॉडीवर हरी दिसतीया नवरी साडीवर हरी दिसतीया नवरी साडीवर नेतो फिराया राणी बुलट गाडीवर हरी दिसतीया नवरी साडीवर नेतो फिराया राणी बुलट गाडीवर तुझ्या भावाने एक टाकला त्याला देईना तरी वाटलं माझं बोलणं त्याला मी पटलं हो मेवना त्याला मी म्हटलं तुझ्या भावाने एक टाकला त्याला देईना तरी वाटलं कान सोडा तुम्ही मावाला तुम्हाला कान सोडतो सोडा म्हणवाल बरं का हा तुम्ही माझ्या घरात येईल कान सोडा पटकन बोल काय बोलू कान सोडा मग पा कसं बोलतो पोपटावानी हा तू कान सोड टाकल्या कानात उठून घेईन दोघाला मी आता. कान सोड म्हणवाल बरं का तुला माझ्या घरात येईल तू आता तुला इथून पुढे बोलूनच देणार नाही मी हा बोल. सोड कान सोड बोल चल आता काय बोलू बोल गाणं म्हणू गाणं म्हणू गाणं म्हणू टाकलं गाणं म्हणू अरे तू माझ्या खिडकीच्या समोर त्या रोडवर फुटपाथवर काय करत होता रे काय मी उभा होतो आता तो खिडकी मध्ये आली त्याला मी काय करू तू सांग ना आता आणि मूर्खासारखं काही बोलू नको बरं का तू आता तू माझ्या खिडकीकडे काय पाहत होता सांग लवकर कारण तुला सांगूच मी मला देवानं डोळे दिले तुला नाही दिले त्याला मी काय करू मला देवानं डोळे दिले मग मी तो खिडकीकडेच पाहत होतो पाहतो तुला सांगतो मी तो खिडकीवर आहे ना एक असं कबूतर आहे ना ते कबूतर इतकं मला खाना गोण्या करतं काय सांगतो इतकं भारी कबूतर आहे ते लयच कबूतर भारी आहे ते हा, तू वाकडा बोलतो नाही मी मला अरे बाबा तुला हेच माहित नाही मग आहेत म्हणे मला तू ना जन्माला आल्यापासूनच वाकडा आहे म्हणे तू सरळ बोल आता मला नीट सांग जेव्हा तुला खाना फुलांना काय विचारत होते सांग बरं. अरे बाबा तू म्हणतो मी मानानं 40 वर्ष कोण या गल्लीत राहिलो अरे तुला घडणीचा शिल्ले आला 2 वर्ष कोण काय घरात जेव्हा येतो तो पाहिला अरे तुम्ही रोज पाहतो तो यायचा टाइम पण पाहत होतं काय घडणीत शिलच नाही मग ती मला विचारत होती या रोजच्या प्रमाणे का बाबा आता किती वाजले बापू यायचा टाइम झाला म्हणे आता हे बाय मग मी तिला सांगितलं आता वाजले 12 झाला बरं का तो बाप टाकल्याचा यायचा टाइम आमच्या आता मी तो 12 वाजतो आता सांगलं 12 अरे 12 बेरा नको वाजू बँड वाजा बँड तुला माहिती का मी आता तो पोरी संग आहे ना लग्न केलं लग्न काय म्हणालास तू अरे बाबा या मला मी बायको केलं बायको काय म्हणालास तू तुम्ही बैरबीर झाले का मामा काय म्हणालास अरे बाबा त्याला कोणत्या भाषेत सांगू परमनंट जवळ झालं मी तो ना परमनंट जवळ काय म्हणालास तू बॉम्बला आता याला येत ओळखलंय ऐकू येत होता आता ऐकू येईल याला अरे जवळ झालं मी तो मला जवळ किंवा कागद मग मला घरी राहिला नाही तुला केला असता रजिस्टर करेल लग्न तुला हा अरे तू काय मग पोरी बरोबर लग्न केलं हा आता कसं ऐकलं तो मला ये
आय एम करिंग लगन आणि तुला सासरा करिंग. आता कशा 12 वाजले तर थोबाडावर. ये बाय चंद्या आबा चूप बैस ना तर तू आता मी थोबाडच फोडतो आता. मामा तुला धमकी देणं महागात पडेल. हे बाय हा प्रूफ लग्नाचा. हे बाय, आम्ही लग्न केलं याचे फोटोचे साक्षीदार बी लग्नाचे. सारं लग्न असं ओके मध्ये करणार नाही. तू काय 2 दिवस गावाला गेला ना तेवढ्यात मोका पाहून चौका आणलं म्या. अरे खरंच की तू माझ्या मुली बरोबर लग्न केलं काय तू? आता कसं ऐकलं तर खरं आहे ते. पण पोरी बरोबर म्या लग्न केलं. लग्न अरे था माझा कार्टीनं माझा नाक कापलं ना मी तिची चांगली चामडीच उतरतो. खबरदार आता जर माझ्या बायकोला हात लावाल तर पोलीस कंप्लेंट करून टाकीन मी आता माझ्या बायकोला हात हात लावाल. काय चांगला फटफटीतच राहतो. मग मला कुठं फरफूट राहिली जवळ मी तुमचं जवळ मान बिन द्यायचा आता जरा कपडे बिपडे करीचा मला. फरफट आणण्यापेक्षा आहे ना तिला आता आहे ना एखाद्या चांगली गाडी पहा गावातून फुलं गेला ना मळ्यातून तिला सजा आणि माझ्या घरी आणून घाला कमी येतील न्यायला. चोप असतो की छान देतो आता. बघतो मी आता त्या कार्टीकडे आता थांबतो. ना अहो मी त्याच्या मुलीवर लग्न केलंय. तो सासरा आहे माझा. आता तुझी जाऊ पण या घरात येणार आहे वहिनी. काय थट्टा करता तुम्ही? अहो वहिनी अहो लग्न करून अपराध केला मी. अपराध? अहो वहिनी लोक लग्न झाले का मग 2-4 वर्षानं म्हणत्या मग पस्ताव येतो त्यांना मग म्हणत्या तुम्ही लग्न करून अपराध केला. आता तुम्ही नाही का लग्नाच्या आधी किती खुश होत्या. आता तुमच्याकडून मी लग्न झालं पण अपराधच झाला ना. भाऊजी तू सहज बोलून गेलो. नाही भाऊ, तुम्ही विनोदातून सत्य बोलला. खरंच माझ्या हातून अपराध घडलाय जाणून बघून. लग्न करण्याचा अपराध घडला आणि या अपराधाला क्षमा नाही. आता वहिनी वहिनी आता मला जायला हवं. आता तुम्हाला माझ्या आनंदाची बातमी अशी अशी कोऱ्या तोंडाने नाही देता येणार ना. आता मी जातो आणि पेढे घेऊन येतो. चंद हलवायचे तो. ठीक आहे. बापू आणि हे काय हो असं बॅग वगैरे घेऊन कुठं निघाला? पोरी अगं मी तुझा निरोप घ्यायला आलोय. निरोप? कसला निरोप? पोरी मी आता तीर्थयात्रेला जातोय. तुला ठाऊक आहे ना मला किती दिवसापासून तीर्थयात्रेला जायची इच्छा होती. पण बापू मला अशा अवस्था सोडून तुम्ही जाणार? आता असं कोण जाणार का? नाही पोरी अगं तुझ्या तुझ्या संसारात तुझ्या सुखी चेहरा हसरा चेहरा पाहूनच मी जाणार आहे. मी काही समजलं नाही बापू. पोरी अगं मी तीर्थयात्रेला निघालोय पण परत न येण्यासाठी. बापू काय काय सांगताय तुम्ही? खरं सांगतोय का पोरी. अगं जाण्यापूर्वी तुझा या संसारामध्ये हसरा चेहरा पाहून जाणार आहे मी. पोरी अगं राजेशला कबूल केलेले हुंड्याचे 10 लाख रुपये देऊन जाणार आहे मी. बापू एवढे पैसे कुठून आणले तो तुम्ही? पोरी अगं राहतं घर विकलं. तुझं सुख करण्यासाठी आपलं राहतं घर विकलं आणि ते पैसे घेऊन आलोय. पोरी अगं सगळं लग्नाचं कर्ज फेडून मी 10 लाख रुपये राजेशला देण्यासाठी आणले. अगं हे पैसे राजेशला देऊन तुझं सुख खरीदणार आहे. पण बापू पोरी माझी काळजी करू नकोस ग तू. नाहीतर हे पिकलं पान इथंच गळून पडायचं. अगं आता मी तीर्थयात्रा करत करत कुठेतरी आपल्या तीर्थक्षेत्री हा देव ठेवून तुझा निरोप घेणार आहे. पोरी बापू बापू आणि आपला जय कुठं राहील हो? अगं शिकला सवरलेला आहे तो. कुठेही हातपाय हलवण आणि कुठेही नोकरी करण आणि नाही जमलं ना तर आहे ना आपल्याला मुंबईची फुटपाथ. नाही बापू हे सुख नकोय मला. माझा भाऊ तुम्ही देशोधडीला लागणार. माझा भाऊ फुटपाथवर झोपणार आणि मी इथं मऊ मऊ गादीवर झोपणार. बापू त्या गादीवर झोपताना सुद्धा माझ्या अंगाला काटे टोचतील हो. सुखाचा तुमच्या आठवणीत काटे टोचतील हो. सुखाचा संसार नकोय बापू मला असा दुःखाचा कळस. हॅलो नमस्कार बापू. अरे वा अगदी राहायच्या तयारीने आला वाटतं. राजेश
अहो मी इथं राहायला आलो नाही. जावे बापू म्हणण्यापूर्वी विचार केला. हो, तो विचार करूनच बोलतोय. माझ्या लेकीचं सुख करण्यासाठी मी 10 लाख रुपये घेऊन आलोय. पण त्याची काय आवश्यकता नाही आता बापू. म्हणजे हे पैसे तुम्ही लेकीचं सुख खरेदी करण्यासाठी नाही, या पैशाने तुम्ही मला खरीदणार आहात. राजेश, हो बापू, तुमच्या लाडक्या लेकीचं पूर्वी दिलीप नावाच्या तरुणावर प्रेम होतं. ते दोघं एकत्र बागेत फिरत होती. प्रेमाचा पुरावा म्हणून फोटो आणि प्रेमपत्र अजूनही दिलीपकडे आहे. बापू, तुम्हाला हे सर्व माहीत असून सुद्धा अशी चारित्र्य मुलगी तुम्ही माझ्या गळ्यात का बांधली आणि हिला मी नातवाई म्हणून तुम्ही माझ्याकडे पैशाची लाच द्यायला आलात. राजेश, तोंड कुठं आहे तुम्हाला बोलायला? तुम्ही आज सांगितलेलं अक्षर खरं आहे. खरं माझं पूर्वी प्रेम होतं दिलीपवर, पण मी एक शाळकरी मुलगी होते. त्याच्या व्यक्तिमत्वावर, त्याच्या दिसण्यावर, सौंदर्यावर भाळले, पण तो इतका चंचल वृत्तीचा माणूस निघेल हे मला फार उशिरा कळाले हो. मी काय बोलू नका बापू पुढं. आणि माझा निर्णय ऐकलात बापू. तुमच्या मुलीच्या बाबतीत आता काय निर्णय घ्यायचा तुम्ही सांगा. राजेश, अहो मी काय सांगू, निर्णय घ्यायचा तुमच्यावर अवलंबून आहे. मला तो निर्णय कळाला आहे बापू. पहिले तरी मला या घरामध्ये मोलकरीण म्हणून मोल होतं, पण आता या घरात मोलकरी इतके मोल राहिलं नाही. बापू, तुम्ही फार दूरवरून आलात. तुम्ही पण हातपाय धुवून घ्या. आता मला या घरात राहायचं नाही बापू. आणि मला वाटतं या परवानगीसाठी मालकाची गरज नाही असणार. घरच्या मोलकरीला मालकाच्या परवानगीशिवाय या घराची परवानगी नाही. हे पैसे बापू आपल्या मुलीबरोबर तुम्ही घेऊन जा, कारण आता यात तुमच्या मुलीचाही प्रश्न मिटलाय. मोगल डोळ्याला सोने
कसला निर्णय? अगं तू माझ्या बरोबर पळून यायला तयार आहेस की नाही? दिलीप नेक्स्ट एका स्त्री सोबत बोलायला तुला शरम वाटत नाही असं? चालता का येत ना? अगं चालता कसा होईल? आपल्या गुलाबी प्रेमाची प्रेमकथा रागेशला ऐकवल्याशिवाय मी जाणार नाही इथून. त्याचा काही उपयोग नाही आता, त्याला सर्व काही कळालेलं आहे. तरी नांदाला तयार झाला तो बैल. अरे नाही रे निर्दया, तू माझ्या भोवती फिरत असताना तो मला कसा नांदवतील, तू इतक्या नीच जातीचा किडा असतील असं मला वाटलं नव्हतं. एकेकाळी तुला देव म्हणून तुझी पूजा केली, पण तू त्या फुलांचे पाकळा गेला. तुझ्या जागेवर जर एखाद्या दुसऱ्या देव माणसाला ते फुल व्हायला असतं तर त्याला पाकळ्याचं फुल बनवलं असतं. पण कशासाठी तू रावणाचा पेक्षा तू वागलास रे? सीतामाई सोबत सुद्धा रावण नीतीने वागला, पण तू रावणाला खाली मान घालायला एवढा क्रूर वागलास. जयश्री, केल्या कर्माचा आता मला पश्चाताप होतोय, पण झालं गेलं आता विसरून जा. आणि नवऱ्याला आता तुला तर घराबाहेर काढलंच आहे, पण जाण्यापूर्वी तुला एक बातमी सांगतो ती ऐक. काय? आपण दोघं नवा संसार ताटूया. आता ते कदापि शक्य नाही. तुला कळतो या पुढे मला दाखवू नको. चालता हो. थांब जयश्री, मीच जातो इथून, पण तूही जाणार आहेस या घराबाहेर. पण जाण्यापूर्वी तुला एक बातमी सांगतो ती ऐक. कसली बात नाही? अगं गेल्या वेळी तू खोटं बोललीस. आपल्या प्रीतीच्या उमललेल्या फुलावर तू कुस्करून गर्भपात केला असं निकाल तर सत्य वागली. ते तुला कसं ठाऊक? ते मला कसं ठाऊक हेच विचारायचंय तुला. सांगतो ऐक. अगं माझ्या पत्राच्या भरोश्यावर तू गर्भपात केला नव्हतास, तर आपल्या आईबापाचा विरोध सहन करून एका आपल्या दूरच्या गावी मावशीकडे राहायला गेली होती. लोकांनी आपली निंदा करू नये म्हणून तू लग्न केल्याचा बहाणा केलास. तिथंच एका आपल्या मुलाला जन्म दिला. त्यानंतर बाबाकडे परत येताना तो मुलगा तू एका अनाथालयात टाकून दिला. तुला हे कसं ठाऊक? अगं तुझ्या त्या मावशीच्या गावी गेलतो. तिथं गेल्यानंतर तिची मोलकरीण भेटली. आता कुठल्याही घरची गुप्त बातमी काढायची असेल तर तिथल्या मोलकरीण फार उपयोगी पडतात. तुझा फोटो आणि 100 रुपयाची नोट दाखवतात. तिचा तोंडाचा रेडिओ मला हवा असलेलं स्टेशन बोलू लागला. तिनं तुझ्याबद्दल सर्व माहिती दिली जयश्री. पण जाऊ दे, दुसरी एक महत्वाची बातमी सांगायचीच राहिली. काय? सध्या तो मुलगा माझ्या ताब्यात आहे. नाही, बोल, शक्य नाही रे. बोल त्या मुलाची काय किंमत देतेस? नाही, हे शक्य नाही. अगं जयश्री, ते शक्य नाही झालं तरी चालेल, पण ही वेळ तूच आणलीस माझ्यावर. कसं आहे अगं जयश्री, तुझ्या समोर 2 पर्याय ठेवतो, त्याच्यातून कोणता एक पर्याय निवडा लागेल. एक तर पुन्हा पत्नी म्हणून माझ्या बरोबर राहावं लागेल, आणि तो मुलगा तुझ्या स्वाधीन राहून त्याला तुला आईचे प्रेम देता येईल. दिलीप दिलीप, त्या मुलाची किंमत मी तुला दिली तर? राजेश, हो, त्या मुलाला दिलीप, त्या मुलाला तू माझ्या स्वाधीन करशील? हो केव्हाही. आणि मी तुला 10 लाखाऐवजी 15 लाख रुपये दिले तर तू त्याला स्वीकारशील? हे बघ राजेश, मी अमेरिकेतून एकदम भिकारी होऊन आलो. मला जितका पैसा मिळाला तितका कमी आहे. अरे 15 केवढ्या कवडी किमतीच्या लायकीचा नाही तू, हरामखोर. राजेश, दिलीप, जयश्रीचं मन जाणलंय मी. आताच नव्हे तर लग्नापासून मी तिचं मन जाणत आलोय. पूर्वी मी तुझ्या भूलतापांना बळी पडलो. पूर्वी ती तुझ्या भूलतापांना बळी पडली. चित्रपटातील हिरो हिरोईनी प्रमाणे आपण कुणाला प्रेम करावं असं तिचं भोळं प्रेम. एका भोळ्या भावड्या जीवाशी तू अति कठोर व्यवहार केला दिलीप. ती आंधळा प्रेमाने वागली आणि तू डोळसपणे स्वार्थ साधला. दिलीप, तू काय विवाहित स्त्रींना ब्लॅकमेल करणारा तू काय एकटा दिलीप नाही. अरे अनेक दिलीप अशा विवाहित स्त्रियांना ब्लॅकमेल करून तिचा संसार उद्ध्वस्त करत आहे आणि त्याच्या आत्महत्येस कारण होत आहे. पण
पण जयश्री तुझ्या बोलतापांना फसली नाही तर फसवली गेली ती. जयश्रीच्या म्हणजे तुझ्या मुलाला तू अजून एक नीट प्रयत्न केला. जयश्रीच्या म्हणजे तुझ्या मुलाला तू अनाथालयातून दत्तक घेतल्याचं खोटं नाटक केलं आणि आता 10 लाख रुपये घेऊन तुझा पळून जाण्याचा निर्धार होता. राजेश, हे तुम्हाला कसं कळलं? कारण त्या मुलाला अनाथालयातून मी दत्तक घेतलंय. खरं सांगताय तुम्ही? हो जय अगदी खरं सांगतोय. राजेश, जयश्रीचं चारित्र्य कळून सुद्धा तुम्ही तिच्या बरोबर संसार करायला तयार आहे? ती चारित्र्यहीन नव्हती, ही नव्हतास तू कारण तिच्या मनोवृत्तीची शिक्षा म्हणून मी तिला का देऊ? अरे एखाद्याला 2 मुलं असलेले विधवा स्त्री जर चालू शकते तर मला फसवली गेलेली कुमारिका माता पत्नी म्हणून का चालू नाही? खरंच राजेश, तुम्ही देव माणूस आहात. सैतान म्हणून मीच तुमच्या घरात शिरलो, पण आता तुमच्या दर्शनाने मला देवत्व आठवलंय. आता पुन्हा कधी न येण्यासाठी. माझा मुलगा कुठे आहे पण? जयश्री माझा नाही आपला मन. तो आता नागेशच्या घरात आनंदाने खेळत असेल. नागेश, तो काय करतो? हा वहिनी, अहो जास्त निंदा नका करू माझी. वहिनी म्हणाला म्हणून आश्चर्य वाटतोय प्रभा तुला. अगं तुला ठाऊक नाही, मी आणि राजेश बालपणाचे मित्र आहे. पुढे आम्ही नोकरीच्या व्यवसायामुळे आरात आलो तरी आमची मैत्री आपण राहिली. आम्ही एका ताटात जेवलो सुद्धा आणि एका ताटात खाल्ला सुद्धा. जेव्हा राजेश आपल्या लग्नाची पत्रिका घेऊन माझ्याकडे आला आणि त्या पत्रिकामध्ये तुझं नाव बघितलं तेव्हा मला धक्काच बसला. कारण मला तुझं आणि दिलीपचं प्रेम ठाऊक होतं. पण आपल्या मित्र संसारामध्ये त्या राजेशने विघ्न नाही या धाकाने मी तुझं पूर्ण प्रेम दिलीपला सांगितलं. पण तुम्ही त्या इतके दिवस माझ्यासोबत का वागला? जयश्री, माझ्या सांगण्यावरून नागेश तसा वागत होता. लग्न झाल्यानंतर तू किती पतिव्रतेने वागते, तुझं पावित्र्य कितपत टिकून राहतं याची सत्व परीक्षा म्हणून मी राजेशला कलंक बनवून पाहिलं. मला हुंडा हवा आहे हे तुला झिडकाल्यानंतर माझ्याबद्दल तुझ्या मनात राग द्वेष उत्पन्न होण्यासाठी केलेलं नाटक होतं. जयश्री, तुला असं वाटतं की यात मी चूक केली? खरंच तुम्ही देव माणूस आहे. मला तुमची चरणी राहायला भेटलं. खरंच मी खूप भाग्याची आहे. देवता नाही तू, मी देव नाही जया. टाकीचे गाव सहन करून तू या सासरच्या मंदिरातील देवता झाली आहेस. बापू, आता तीर्थयात्रेला जाण्याची तुम्हाला काही गरज नाही. तू या सासरच्या मंदिरातील खरोखर देवता झाली आहे. तू या सत्व परीक्षेत पास झाली आहे जयश्री.